तुमच्या घरच्यांना असं वाटत असेल तुम्हाला भजीच करता येत नाही, तर त्यांना अशी छान कुरकुरीत नवीन प्रकारची भजी करून खाऊ घाला. पूर्ण भजी संपेपर्यंत तुमची स्तुती करणं ती काही थांबवणार नाही. तर सर्वात आधी आपल्याला इथे 3 बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. ते बटाटे खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत. तर पूर्ण असा बटाट्यांचा आधी खीस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने खीस तयार करून घ्यायचा, लांब सडक मस्त असा. तर आता हा पूर्ण खीस तयार झाल्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून 2 पाण्याने स्वच्छ हा खीस धुवून घ्यायचा. आतलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि स्वच्छ पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि खीस बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर बघा खीस तयार करून झालेला आहे आपला. आता भज्यांसाठी लागणारे कांदे आपण चिरून घेणार आहोत. तर इथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे लांब असे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर हे पूर्ण चिरून घेतलेले कांदे हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर बघा इथे पूर्ण कांदे मी असे एकसारखे असे मोकळे करून घेतलेले आहेत. आता या कांद्यांना आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे, म्हणजे याला छान पाणी सुटलं जाईल आणि भज्यांची टेस्ट मस्त लागेल. तर आता बघा यांना मीठ चोळून घेते छान असं आणि हे सुद्धा बाजूला ठेवणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यात 10 ते 15 लसूण पाकळ्या, आलं, हिरवी मिरची 4 ते 5 मस्त जाडसर याचा ठेचा तयार करून घ्यायचा. आता खिसातील पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा मीठ लावलेला, त्याचबरोबर यामध्ये जिरे आणि आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि हलकंसं तिखट तसंच धना पावडर घालून घ्यायची आहे. चवीनुसार परत मीठ, 2 चुटकी हिंग घालायचा. तसंच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा छान हे हाताने मिक्स करायचं. ओवासुद्धा घालायचा बरं आणि तयार केलेला ठेचाही घालायचा आणि हाताने हे छान एकत्र करून झालं की यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला 3 ते 4 चमचे आणि त्याचबरोबर बेसन पीठ घालायचं आहे, ते सुद्धा 3 ते 4 चमचे. गरज वाटल्यास अजून बेसन पीठ यामध्ये आपण घालणार आहोत. तर बघा हे पूर्ण आता छान एकत्र करून झालेलं आहे, पण बेसन पीठ अजून थोडं वाढवणार आहे आणि हे पूर्ण छान एकत्र करून घ्यायचं. बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर गरम तेलामध्ये छान भजी सोडून घ्यायची आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. आता भजी तळून झाल्यानंतर आपण भज्यांसोबत खाण्यासाठी मिरच्यासुद्धा तळणार आहोत. इतकी छान कुरकुरीत भजी होतात की तुम्ही याआधी अशी भजी कधीच खाल्ली नसतील. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा छान अशीच कुरकुरीत भजी नक्की करून बघा. आता आपण मिरच्यासुद्धा तळून घेणार आहोत. मस्त भजी करायची आणि चहासोबत एन्जॉय करायची.